तर आज आपण बघू 20 प्रश्न आणि ते बी सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट, ते बी बार बार परीक्षेत विचारलेले प्रश्न. तर बघा, पहिला प्रश्न बघा, एक मिनिट. पहिला प्रश्न बघा की जमिनीची धूप होण्याचे मुख्य कारण काय असते? जमिनीची जी धूप होते त्याचं मुख्य कारण काय असते? फर्स्ट ऑप्शन आहे अतिरिक्त पाऊस, सेकंड ऑप्शन आहे वादळी वारा, थर्ड ऑप्शन आहे जंगलतोड, फोर्थ ऑप्शन आहे पर्यावरण प्रदूषण. तर तुम्ही सांगू शकता की जमिनीची धूप होण्याचे मुख्य कारण काय आहे? तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता मित्रांनो. हां, तर बघा की जमिनीची जी धूप होते त्याचं मुख्य कारण आहे जंगलतोड. म्हणून आपल्याला कधी झाडे तोडायला नाही पाहिजे. तर बघा, दुसरा प्रश्न काय म्हणते की दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती? फर्स्ट ऑप्शन आहे कोयना, सेकंड ऑप्शन गोदावरी, थर्ड ऑप्शन भीमा आणि फोर्थ ऑप्शन आहे तापी. तर तुम्ही सांगा की दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती? 5 सेकंदात उत्तर द्या मित्रांनो. मोस्ट इम्पॉर्टंट 20. बघा, एक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला हे माहीतच असायला पाहिजे. वारंवार परीक्षेत विचारणारे प्रश्न. तर बघा, दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी ही गोदावरी आहे. तर तिसरा प्रश्न काय म्हणते, लोकसभा जी आहे ती कोण बरखास्त करू शकते? लोकसभा बरखास्त करण्याचे अधिकार कोणाला आहे? फर्स्ट ऑप्शन आहे पंतप्रधान, सेकंड ऑप्शन आहे मंत्रिमंडळ, थर्ड ऑप्शन आहे राष्ट्रपती, फोर्थ ऑप्शन आहे राज्यसभा. तर कमेंटमध्ये सांगा की लोकसभा कोण बरखास्त करू शकते खालीलपैकी. हां, लोकसभा जी आहे ते राष्ट्रपती बरखास्त करू शकतात. चौथा प्रश्न आहे, भारतात आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार कोणाला आहे? भारतात आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार कोणास आहे? फर्स्ट ऑप्शन आहे सरन्यायाधीश, सेकंड ऑप्शन आहे राष्ट्रपती, थर्ड ऑप्शन आहे पंतप्रधान, फोर्थ ऑप्शन आहे मुख्यमंत्री. तर कमेंटमध्ये सांगा की भारतात आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार कोणास आहे? हे माहितीच असायला पाहिजे तुम्हाला. वारंवार प्रश्न परीक्षेत विचारणारे प्रश्न आहेत हे. हां, तर आणीबाणी घोषणा करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो. पाचवा प्रश्न बघा, भारताच्या उपराष्ट्रपतीची निवड कोण करते? भारताचे जे उपराष्ट्रपती आहेत त्यांची निवड कोण करते? तर पहिला ऑप्शन आहे सभासद लोकसभा, दुसरं ऑप्शन आहे संसद सभासद, तिसरं ऑप्शन आहे सभासद राज्यसभा आणि चौथं ऑप्शन आहे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य सभासद. तर बघा, भारताच्या उपराष्ट्रपतीची निवड कोण करते सांगा, कमेंटमध्ये सांगा लवकर. हे माहितीच असायला पाहिजे तुम्हाला की उपराष्ट्रपतीची निवड हे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सभासद करत असतात. तर 6वा प्रश्न बघा, विधानसभा सदस्यासाठी किमान वय किती असावे लागते? विधानसभा सदस्यासाठी किमान वय किती असावे लागते? फर्स्ट ऑप्शन 21, सेकंड ऑप्शन 30, थर्ड ऑप्शन 25, फोर्थ ऑप्शन 32. विधानसभा सदस्यासाठी किमान किती वय असावे लागते? तर बघा, विधानसभा सदस्यासाठी हे 25 वर्ष वय असावे लागते. 7वा प्रश्न बघा, महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात?
महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात? फर्स्ट ऑप्शन आहे 50, सेकंड ऑप्शन 45, थर्ड ऑप्शन 40 आणि फोर्थ ऑप्शन आहे 48. यायलाच पाहिजे की महाराष्ट्रातून लोकसभेमध्ये किती सदस्य निवडले जातात. तर बघा, महाराष्ट्रातून लोकसभेमध्ये 48 सदस्य निवडले जातात. तर बघा, 8वा प्रश्न काय म्हणते की तिहार जेल कोणत्या शहरात आहे? तिहार जेल कोणत्या शहरात आहे? फर्स्ट ऑप्शन मुंबई, सेकंड ऑप्शन कोलकाता, थर्ड ऑप्शन दिल्ली, फोर्थ ऑप्शन नगर. सांगा लवकर की तिहार जेल आहे ही कोणत्या शहरात आहे? तर बघा, तिहार जेल आहे तिहार जेल ही दिल्ली या शहरात आहे. तिहार जेल ही दिल्ली या शहरात आहे. 9वा प्रश्न बघा, मुख्यमंत्री व त्याचे जे मंत्रिमंडळ असतात हे कोणास जबाबदार असतात? मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ हे खालीलपैकी कोणास जबाबदार असतात? फर्स्ट ऑप्शन विधानसभा, सेकंड ऑप्शन राज्यपाल, थर्ड ऑप्शन संसद, फोर्थ ऑप्शन राज्यसभा. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ हे विधानसभेस जबाबदार असतात. तर 10वा प्रश्न बघा, झारखंडची राजधानी कोणती? 2023 मध्ये विचारलेला प्रश्न मित्रांनो, झारखंडची राजधानी कोणती? फर्स्ट ऑप्शन रायपूर, सेकंड ऑप्शन रांची, थर्ड ऑप्शन बिलासपूर, फोर्थ ऑप्शन भोपाळ. तर लवकर कमेंटमध्ये सांगा की झारखंडची राजधानी कोणती? तर बघा, झारखंडची राजधानी ही रांची आहे. 11वा प्रश्न बघा, भारतात पंचवार्षिक योजना सुरू करण्याची कल्पना कोणाची होती? भारतामध्ये जी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली होती त्याची कल्पना कोणी सुचवली होती? फर्स्ट ऑप्शन महात्मा गांधी, सेकंड ऑप्शन डॉक्टर राजेंद्र प्रसाद, थर्ड ऑप्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फोर्थ ऑप्शन पंडित नेहरू. भारतात पंचवार्षिक योजना सुरू करण्याची कल्पना कोणाची होती? सांगा लवकर, कमेंटमध्ये सांगा, कमेंट करा. हां तर बघा की भारतात पंचवार्षिक योजना सुरू करण्याची कल्पना ही पंडित नेहरूची होती. तर 12वा प्रश्न बघा, वित्त आयोगाची नेमणूक कोण करते? वित्त आयोगाची नेमणूक कोण करते? फर्स्ट ऑप्शन आहे अर्थमंत्री, सेकंड ऑप्शन पंतप्रधान, थर्ड ऑप्शन राष्ट्रपती, फोर्थ ऑप्शन राज्यपाल. वित्त आयोगाची नेमणूक कोण करते? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, परीक्षेत खूप वेळा विचारलेला आहे. प्रश्न वाचून बरोबर उत्तर द्या. तर बघा, वित्त आयोगाची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात. तर 13वा प्रश्न बघा, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा अध्यक्ष कोण असतो? जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा अध्यक्ष कोण असतो? फर्स्ट ऑप्शन पालकमंत्री, सेकंड ऑप्शन जिल्हाधिकारी, थर्ड ऑप्शन जिल्हा नियोजन अधिकारी आणि फोर्थ ऑप्शन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी. हा पण खूप वेळा प्रश्न विचारल्यानंतर 2023 मध्ये आलेला आहे की जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा अध्यक्ष कोण असतो? सांगा लवकर कमेंट करून. तर बघा, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा अध्यक्ष हे पालकमंत्री असतात. तर 14वा प्रश्न बघा, स्वतंत्र
स्वातंत्र्यता, समता, बंधुत्व ही मूल्ये कोणत्या क्रांतीने दिली? इथं थोडी स्पेलिंग मिस्टेक आहे. इथं स्वातंत्र्य पाहिजे होतं. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही मूल्य कोणत्या क्रांतीने दिली? फर्स्ट ऑप्शन आहे चीन, सेकंड ऑप्शन आहे अमेरिका, थर्ड ऑप्शन आहे फ्रेंच, फोर्थ ऑप्शन आहे आफ्रिका. सांगा लवकर कमेंटमध्ये की स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी मूल्य आहेत हे कोणत्या क्रांतीने दिली? तर ही जी मूल्य आहेत हे फ्रेंच क्रांतीनं दिली. 15वा प्रश्न बघा, सातारा येथे पत्री सरकार कोणी स्थापन केली? सातारा हे जे ठिकाण आहे इथं पत्री सरकार कोणी स्थापन केली? फर्स्ट ऑप्शन आहे नाना पाटील, सेकंड ऑप्शन नानासाहेब पेशवे, थर्ड ऑप्शन सेनापती बाबर, फोर्थ ऑप्शन दामोदर परांजपे. कमेंटमध्ये सांगा लवकर की सातारा येथे पत्री सरकार कोणी स्थापन केली? तर बघा, सातारा येथे पत्री सरकार ही नाना पाटील यांनी केली. 16वा प्रश्न बघा, भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या वायूमुळे झाली? भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या वायूमुळे झाली? फर्स्ट ऑप्शन आहे नायट्रोजन, सेकंड ऑप्शन आहे क्लोरीन, थर्ड ऑप्शन आहे मिथाइल आयसोसायनेट, फोर्थ ऑप्शन हायड्रोजन. भोपाळची वायू दुर्घटना झाली होती ही कोणत्या वायूमुळे झाली होती? हा पण प्रश्न विचारलेला आहे पोलीस भरतीमध्ये. कमेंट करा लवकर. तर बघा, भोपाळ वायू दुर्घटना ही मिथाइल आयसोसायनेट या वायूमुळे झाली. 17वा प्रश्न बघा की 1930 मध्ये महाराष्ट्रातून लष्करी कायदा कोठे लागू झाला? 1930 मध्ये महाराष्ट्रातून जो लष्करी कायदा लागला होता तो कोठे लागू झाला होता? फर्स्ट ऑप्शन सोलापूर, सेकंड ऑप्शन मुंबई, थर्ड ऑप्शन नागपूर, फोर्थ ऑप्शन कोल्हापूर. 1930 मध्ये महाराष्ट्रातून लष्करी कायदा कोठे लागू झाला? मित्रांनो, 1930 मध्ये जो लष्करी कायदा निघाला होता तो सोलापूरमध्ये लागू झाला होता. तर 18वा प्रश्न बघा की नॅशनल पीपल काँग्रेस असे कोणत्या देशाच्या संसदगृहाचे नाव आहे? नॅशनल पीपल काँग्रेस हे नाव कोणत्या देशाच्या संसदगृहाचे आहे? फर्स्ट ऑप्शन रूस, सेकंड ऑप्शन भारत, थर्ड ऑप्शन कोलंबिया, फोर्थ ऑप्शन चीन. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न की नॅशनल पीपल काँग्रेस हे कोणत्या देशाच्या संसदगृहाचे नाव आहे? तर बघा, नॅशनल पीपल काँग्रेस हे चीनच्या संसद सभागृहाचे नाव आहे. 19वा प्रश्न बघा, अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस सांगा. अमेरिका कोणत्या दिवशी स्वतंत्र झाला होता? फर्स्ट ऑप्शन आहे 4 जुलै, सेकंड ऑप्शन 9 जून, थर्ड ऑप्शन 5 जुलै, फोर्थ ऑप्शन 1 जुलै. तर बघा, हे जे जुलै आहे ना तर इथे जुलै पाहिजे होतं, तुम्ही जुलै समजा. अमेरिका हा देश केव्हा स्वतंत्र झाला? अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस सांगा. तर बघा, अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस हा 4 जुलै आहे. अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस हा 4 जुलै आहे. तर 20वा प्रश्न बघा, अमिबा हे कशाचे नाव आहे? खालीलपैकी अमिबा हे कशाचे नाव आहे? फर्स्ट ऑप्शन विषाणू, सेकंड ऑप्शन एकपेशीय आदिजीव, थर्ड ऑप्शन वनस्पती, फोर्थ ऑप्शन सस्तन प्राणी. की अमिबा हे कशाचे नाव आहे? अमिबा हे विषाणू आहे की एकपेशीय आहे की वनस्पती आहे की सस्तन प्राणी आहे?
कमेंटमध्ये सांगा लवकर की अमिबा हे कशाचे नाव आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो की अमिबा हे एक पेशीय जीव आहे, एक पेशीय आदिजीव आहेत, हे लक्षात ठेवा. 21वा प्रश्न बघा की उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता. उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता. फर्स्ट ऑप्शन 21 जून, सेकंड ऑप्शन 21 मार्च, थर्ड ऑप्शन 22 डिसेंबर आणि फोर्थ ऑप्शन 1 मे. उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता. लास्टचा प्रश्न आहे मित्रांनो, चुकला नाही पाहिजे. कमेंट करा लवकर की उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता. तर बघा उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस हा 21 जून असतो. उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस हा 21 जून असतो. तर बघा मित्रांनो, हे 20 प्रश्न